त्याग व बलिदानाचे प्रतीक असलेली बकरी ईद उत्साहात साजरी. तालुक्यासह शहरात सामाजिक सलोख्याच्या वातावरणात ईद उल अजहा बकरी ईद सणानिमित्ताने सामूहिक नमाज पठण. अमन, सुख, शांती व मानवी कल्याणासाठी दुआ. देशावर कोणतेही वाईट संकट येऊ नये, देशाची सतत उन्नती व प्रगती व्हावी अशी प्रार्थना परमेश्वराकडे शहर काझींनी केली. S.A. काझी, औसा प्रतिनिधी. तालुक्यासह शहरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईदच्या नंतर 67 दिवसांनी साजरा करण्यात येणारे सण म्हणजे ईद उल अजहा. बकरी ईद हा सण त्याग, समर्पण आणि कर्तव्य भावनेची शिकवणूक देणारा असून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाळा सुरू असल्या कारणाने शहर काझी मीर मुजम्मिल अली काझी यांनी ईद उल अजहाची नमाज पठण करण्याकरिता पावसाचे अंदाज घेत शहरातील काही मस्जिदीत नमाज पठण करण्याकरिता आवाहन केले होते. पण बकरी ईदची नमाज पठण करण्याकरिता तालुक्यासह शहरात प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 17 जून 2024 वार सोमवार रोजी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी ईद अल अजहा बकरी ईद सणानिमित्ताने नमाज पठण करण्यासाठी दिनांक 17 जून सोमवार रोजी पावसाने थोडीशी उघडीक दिल्याने येथील किल्ला मैदान परिसरातून सकाळी 8 वाजता एका भव्य रॅलीने निघून खाकी शफा दर्गा येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी 9 वाजता पोहोचून जागतिक स्तरावरचे प्रवचनकार काझी मीर हशमत अली यांनी ईदची नमाज पठण केली. तर ईदचा बयान प्रवचन बरोबर तसेच सामाजिक सलोख्याबरोबर अमन, सुख, शांती व मानवी कल्याणासाठी दुआ करत म्हणाले की इस्लाममध्ये धोखाधडी, खोटे बोलणे, जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना महत्व नाही. तुम्हाला जर कुणामुळे त्रास होत असेल तर त्याचा विरोध करण्यापेक्षा त्याच्या विधात्यालाच राजी करा. तो आपोआप संपतो. कारण जो कुणी अल्लाहवर विश्वास ठेवतो त्याला कुणालाही घाबरण्याची गरज नाही. तुमच्यावरील सर्व संकट तो नाहीसे करतो. मात्र तुम्ही ईश्वराशी एकनिष्ठ असणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी तालुक्यासह शहरातील मुस्लिम बांधवांसह लहान मुले, तरुण, वृद्ध उपस्थित होते. रमजान ईद नंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण उत्साहात साजरा करतात. मुस्लिम कॅलेंडर प्रमाणे दू अल हजच्या 10व्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो. इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम अलैहि खुदाच्या ईश्वर आदेशाने खुदाच्या ईश्वर मार्गावर आपला मुलगा हजरत इस्माईल अलैहिची कुर्बानी देण्यासाठी जात असताना अल्लाहने हजरत इब्राहिम अलैहिच्या त्याग व प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन त्यांच्या मुलाचे प्राण माफ केले होते. मुलाऐवजी एका बकऱ्याची कुर्बानी दिली गेल्याने ह्या सणाला बकरी ईद म्हटले जाते. औसा येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देण्यासाठी गर्दी केली व शहरातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. आप खूब जानते हैं, अल्लाह जी आफियत के साथ पूरी फरमा दीजिए. बहुत सारे लोग बीमार हैं, शिफाए कामिल सेहत कामिल अता फरमाइए. बहुत से लोगों ने दुआओं की दरखास्त की है, अल्लाह जी उनकी बीमारियों को दूर फरमाइए, शिफाए कामिल सेहत कामिल अता फरमाइए. यारे अल्लाह की बीमारी बड़ी नहीं है, आपकी शिफा बड़ी है. अल्लाह हमारे खर्चे बड़े नहीं, आपके खजाने बड़े हैं. अल्लाह हमारी मुसीबतें बड़ी नहीं है, आपकी रहमत बड़ी है. अल्लाह राजी हो जाइए, अल्लाह राजी हो जाइए. अल्लाह माफ कर दीजिए. अल्लाह फिलिस्तीन के हाल पर रहम फरमाइए, उम्मत के हाल पर रहम फरमाइए. उम्मत को इज्जत रफ्ता अता फरमाइए, अज़मत रफ्ता अता फरमाइए, शान रफ्ता अता फरमाइए. अल्लाह जी खिलाफत रफ्ता अता फरमाइए. करम का रहम का आबिदों का मामला फरमाइए. औलाद को आंखों की ठंडक बनाइए. औलाद को मुत्तकियों का इमाम बना दीजिए. वक्त के वलियों का सरदार बनाइए. वक्त का मुजद्दिद बनाइए. हाफिज कुरान, क़ारी कुरान बनाइए. नाशिर कुरान बनाइए. आलिम कुरान बनाइए. अल्लाह जी सबसे ज्यादा आशिक कुरान बना दीजिए. अल्लाह राजी हो जाइए. औलाद के दुखों से बचा लीजिए. अल्लाह औलाद के दुखों से बचा लीजिए. अल्लाह औलाद के दुखों से बचा लीजिए. औलाद को फरमाबरदार बना दीजिए. माँ बाप को औलाद का हक अदा करने वाला बना दीजिए. औलाद को भी माँ बाप की फरमाबरदारी करने वाला बना दीजिए. अल्लाह जी हर बड़े को छोटे की शफकत करने वाला बनाइए. हर छोटे को बड़े से अदब करने वाला बना दीजिए. अल्लाह जी दरियाल के रिश्तेदारों को, ननिहाल के रिश्तेदारों को, ससुराल के रिश्तेदारों को, तमाम को नेक साले बना दीजिए. हिदायत की हवाओं को बना दीजिए.
हिदायत की हवाओं को जला दीजिए, मुत्तकी बनाइए, नेक बनाइए, एक बनाइए, आफियतों का मामला फरमाइए, करम का मामला फरमाइए, रहम का मामला फरमाइए। प्यारे अल्लाह जो मांगा है अता फरमाइए, अल्लाह जो मांगने से रह गया वो भी अता फरमा दीजिए। अल्लाह जी मांगना नहीं आता फिर मांगे अता फरमाइए, मांगने का सलीम और ढंग अता फरमाइए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। आमीन बिरहमतिका या